पवार यांना अटक होते का काय, पण रोहित पवार बाहेर आलेले आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत ईडी कार्यालयाच्या बाहेरची। अरे ट्रायपॉड वर घ्या ना, इथे आपल्याला जागा नाही होणार। हे पार्टी घ्या दादा दादा थांबा दादा, हे ट्रायपॉड वर घ्या ना, ट्रायपॉड वर घे सागर रोहित दादा बाहेर ईडीच्या कार्यालयातनं बाहेर पडल्यानंतर तिथेच पायऱ्यांपाशी आधी माध्यमांच्या प्रतिनिधींनी रोहित पवार यांना घेरलं, पण आता पुढच्या 1-2 मिनिटात इथे जवळच एका ठिकाणी रोहित पवार हे माध्यमांशी बोलतील। आज सकाळपासून ही चौकशी सुरू होती आणि जवळपास 8 तासांपेक्षा जास्त काळ ही चौकशी चालली आणि या चौकशीतून काय प्रश्न विचारण्यात आले, किती प्रश्न विचारण्यात आले, पुन्हा बोलावण्यात आलंय का, या अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही क्षणात रोहित पवार यांच्याकडून मिळतील अशी अपेक्षा आहे। अखेर बारामती ॲग्रो प्रकरणी रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावली होती। आज सकाळपासून रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात होते। स्वतः सुप्रिया सुळे त्यांना ईडीच्या कार्यालयात सोडण्यासाठी आल्या होत्या। मधला थोडा वेळ सोडला तर सुप्रिया सुळे सलगपणे इथेच थांबलेल्या होत्या आणि अखेर रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, ईडीच्या कार्यालयाच्या बाहेरून रोहित पवार यांची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणा देताना दिसत आहेत। आणि पुढच्या काही मिनिटात रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचेल। काय नेमकं रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आले, रोहित पवार यांनी काय उत्तरं दिली, कोणकोणत्या गोष्टींची चौकशी ईडीकडून करण्यात आली, या सगळ्या गोष्टी पुढच्या काही वेळात स्वतः रोहित पवार या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतील अशी अपेक्षा आहे। आज भल्या सकाळी रोहित पवार हे घरून निघाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाण्याच्या आधी वाय.बी. चव्हाण सेंटर इथल्या शरद पवार यांच्या कार्यालयात पोहोचले, त्यांचे आशीर्वाद घेतले। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू होती आणि याच घोषणाबाजीत सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना सोडण्यासाठी थेट ईडीच्या कार्यालयाच्या पायऱ्यांपर्यंत आल्या होत्या। सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुस्मिता, काय अधिक माहिती आहे? 11.5 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार हे आता बाहेर पडले आहेत ईडी कार्यालयात आणि बलाड पियार इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या परिसरात ते येऊन पोहोचलेले आहेत।
इतके तास ही चौकशी सुरू होती आणि या संपूर्ण 6 वर्षे त्यांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे अतिशय मनापासून वाट बघत फटाके फोडले जात आहेत आणि घोषणाबाजी करत रोहित पवार यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यांच्यासोबत त्यांचं आव्हान आहे स्वतः सुप्रियाताईंची त्यांची वाट बघत आपण बघतोय की सुष्मिता, तुझा आवाज नीट येत नाहीये. आपण सुष्मिताशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण ही आपण आता पुन्हा एकदा लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत की जे रोहित पवार यांच्या स्वागताच्या किंवा त्यांच्या समर्थनाच्या जोरदार घोषणा देत आहेत. तर रोहित पवार हे जवळपास 11.5 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातनं बाहेर आली आहेत. ईडीनं अनेक प्रश्नांची सरबत्ती रोहित पवार यांच्यावर केलेली असणार. कोणकोणत्या प्रश्नांना रोहित पवार यांनी उत्तरं दिली आणि पुन्हा एकदा रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयात येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे का, याबद्दलची माहिती पुढच्या काही क्षणांमध्ये आपल्याला मिळेल. तुम्ही ही लाईव्ह दृश्य पाहताय आता ईडी कार्यालयाच्या बाहेरची. तर आता इथे जवळच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्याकडे हे सगळे कार्यकर्ते आणि रोहित पवार निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून रोहित पवार पुढच्या थोड्याच वेळात माध्यमांशी बातचीत करतील अशी शक्यता आहे. ही सगळी दृश्य तुम्ही लाईव्ह पाहता आहात न्यूज 18 लोकमतवर. बारामती ॲग्रोमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं यापूर्वी बारामती ॲग्रोशी संबंधित काही ठिकाणांवर छापे घातले होते. रोहित पवार यांनासुद्धा चौकशी करता समन्स बजावण्यात आलं होतं आणि समन्स बजावल्याप्रमाणे रोहित पवार हे आज सकाळी ईडीच्या कार्यालयात पोहोचले आणि साधारण 11 तासांपेक्षा जास्त काळ रोहित पवार यांची चौकशी ईडीच्या कार्यालयात करण्यात आली. अनेक प्रश्नांची सरबत्ती रोहित पवार यांच्यावर करण्यात आली होती. ज्या व्यवहाराच्या बद्दलचा संशय आहे त्या व्यवहारातले संबंधित लोक कोण कोण आहेत, या व्यवहारातले जे पैसे आहेत ते कुठून आले, कुठल्या अकाउंटमधनं आले, कुठल्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले, यासह कंपनी व्यवहार कायद्याशी संबंधातले सुद्धा अनेक प्रश्न, पार्टनरशिप ॲक्ट संदर्भातले काही प्रश्न आणि गुंतवणूक कंपनीत झालेली त्या संदर्भातले अनेक प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आल्याचं कळतं. आपण ही जवळपास लाईव्ह दृश्य पाहतो आहोत ईडी कार्यालयाच्या परिसरातून. 11 तासांपेक्षा जास्त काळ चौकशी झाल्यानंतर रोहित पवार अखेर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आलेले आहेत. या क्षणाची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. त्यांनी अक्षरशः खांद्यावर उचलून घेतलं आहे आणि पुढच्या काही क्षणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातूनच रोहित पवार हे माध्यमांना संबोधित करतील. काही ठिकाणी तर चक्क फटाके फोडण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, आपण
बघितलं रोहित पवार यांची कार्यकर्त्यांची चौकशी ही संपूर्णपणे ईडी कार्यालयात म्हणजे पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बलाढ्य इथे पाहायला मिळतो आहे आणि थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीच्या याच पत्रकार परिषदेमधनं रोहित पवार नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे। आज सकाळपासूनच अनेक कार्यकर्ते रोहित पवार यांची वाट बघत होते। फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली आहे। त्यांना अगदी खांद्यावरती बसून ईडीच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून बलाढ्य इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी आणलेला आहे। प्रचंड मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची स्थिती सकाळी आपण बघितली तर रोहित पवार ईडी कार्यालयात गेले त्यावेळेला होती आणि बारामती अॅग्रोच्या संबंधी जे काही प्रश्न होते, जे काही कागदपत्र पुरवणं होतं, अशा सर्वच गोष्टींना सहकार्य रोहित पवार यांनी ईडीला केलेलं पाहायला मिळते आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर रोहित पवार हे याच ठिकाणी येऊन माध्यमांशी संवाद साधणार विविध प्रश्नांवरती ते बोलणार आहेत आणि त्याचीच उत्सुकता त्याचीच वाट या पक्ष कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्त्यांकडनं बघितली जाते। सुस्मिता, सूत्रांनी काय माहिती दिली आहे? आज चौकशी झाली का? किती प्रश्न विचारण्यात आले किंवा उद्याला पुन्हा चौकशी करता बोलवलंय का चौकशी पूर्णतः संपली? चौकशी अजूनही सुरू आहे, सुरू राहणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये अधिकची काही माणसं साधारणपणे 25 लोक हे अधिक सहभागी आहेत, त्यांची सुद्धा क्रमवार पद्धतीने सुनावणी चौकशी जी आहे ती केली जाणार आहे आणि यामध्ये जर सहकार्य केलं नाही तर ईडी आपल्या कार्यपद्धतीप्रमाणे पुढील कार्यवाही करणार आहे। परंतु एकूणच हे मनी लॉन्ड्रिंग कशा पद्धतीने झालं 2013 सालचं हे प्रकरण होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग करताना कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा किती महत्वाचा रोल होता हे बघणं महत्वाचं आहे आणि या सगळ्याच बारकाव्यांना ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लक्ष केंद्रित केलं जाणार आहे आणि कागदांची पूर्तता करणं आणि न्यायिक बाजू मांडणं या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं रोहित पवारांसाठी महत्वाचं असणार आहे आणि म्हणून आपण बघतोय की त्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला ते सामोरे जाणार आहेत। आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जे इथं पोहोचू शकले, अनेक न बोलवता सुद्धा